पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र अद्याप देखील पहलगाममधील बरीचशी पर्यटन स्थळे आहेत जी उघडलेली नाही आहेत, कारण जखमा अजूनही ताज्या आहेत. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. निसर्गरम्य असं पहलगाम आहे. मात्र या पहलगाममध्ये आपण पाहतोय की आता CTI म्हणजे चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाटी खुली करण्यासाठी पत्र लिहिण्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहलगामच्या याच निसर्गरम्य बैसारन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करून सुमारे 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. या भीषण घटनेनंतर बैसारन व्हॅलीतील हिरवाई रक्ताने लाल झाली होती. यानंतर स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव ही घाटी तात्पुरती बंद केली होती. आता 22 एप्रिल 2026 रोजी म्हणजेच आज या घटनेला जवळपास 1 वर्ष पूर्ण होत असून देखील बैसारन व्हॅली अजूनही पर्यटकांसाठी खुली करण्यात आलेली नाही आहे. ही सगळी दृश्य आपण पाहतोय. CRPFची जी बटालियन आहे तिचा जो बेस कॅम्प आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय आणि बऱ्याच ठिकाणी पहलगामला सगळीकडून आता आर्मीचा वेढा आहे. CTIने आपल्या पत्रात आता नमूद केलं आहे की जर सरकारला इथल्या सुरक्षा परिस्थितीबाबत पूर्ण समाधान वाटत असेल तर ही सुंदर घाटी पुन्हा पर्यटकांसाठी खुली करावी. त्यामुळे दहशतवाद्यांना ठोस संदेश जाईल आणि या हल्ल्यात निष्पापपणे प्राण गमावलेल्या 26 जणांना खरी श्रद्धांजली ठरेल. बैसारन व्हॅली पुन्हा सुरू झाल्यास देशभरात काश्मीर आणि पहलगामबाबत सकारात्मक संदेश जाईल असं सुद्धा बोललं जातं आहे. आपल्यासोबत हॉटेल आणि पर्यटन व्यवसायामध्ये काम करणारे मुर्जा साहेब आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. पहलगाम हॉटेल असोसिएशनचे जावेद मुर्जा हे अध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, अभी 1 साल पूरा हो रहा है पहलगाम हमले को, आपकी प्रतिक्रिया क्या है इस पर? 1 साल टफ रहा, लेकिन अब आस्ते आस्ते ठीक हो रहा है. टूरिस्ट पर्यटन भी आ रहे हैं, ये इंक्रीज ही हो रहा है, कम नहीं हो रहा. एंड थोड़ा सा कॉन्फिडेंस बिल्डिंग की मेजर्स की ज़रूरत है. तो होपफुली हमने ये इसमें मोदी जी को भी एक लेटर लिखा है थ्रू CTI, हमारे मित्र है दिल्ली में, तो उनको भी अपील किया है कि एक वो अपील करें कि कश्मीर खुला है, सेफ है, तो पर्यटन आ सकते हैं, एंजॉय कर सकते हैं. क्या मांग की है इस लेटर में आपने? हमने यही किया है कि जो लोगों में थोड़ी सी आशंका है कश्मीर आने की एंड पहले वो दूर हो जाए. जब भी हमारे प्राइम मिनिस्टर साहब ऐसा कुछ मैसेज करेंगे लोगों में तो उनको कॉन्फिडेंस बिल्डिंग मेजर्स आएंगे. जी, कैसे देखते हैं आप? 1 साल पूरा हो रहा है, पहले का पहलगाम अभी का पहलगाम, कितना फ़र्क है और होटल इंडस्ट्रीज की क्या हाल है यहाँ पे? पहलगाम तो वैसा ही है. जो ओनली जो प्रॉब्लम है तो कम है. बिजनेस बहुत कम हो गया है स्टार्टिंग में, तो अब थोड़ा थोड़ा बढ़ रहा है एंड इट्स रिवाइविंग. एंड हमें लगता है तो आई थिंक विद इन 2-3 मंथ्स ये अच्छा हो जाएगा. घोड़े वाले, पोनी वाले, शॉल बेचने वाले हैं, देखिए ये जो ड्राई फ्रूट्स बेचने वाले, 5000 फैमिलीज का मामला है. ये जो होटल इंडस्ट्री है, ये खाली टूरिज्म जो है होटल इंडस्ट्री नहीं है, ये सारा लोग इसमें है. जैसे घोड़ा है, शाल वाला है, जो हमारा पिट्ठू, हमारी मेंटेनेंस इसी में आती है. जब पर्यटक आता है, पैसा आता है, हम मेंटेनेंस भी कर सकते हैं. तो अनलेस कि अगर टूरिज्म नहीं आएगा तो काफ़ी मुश्किल हो जाएगी यहाँ लोगों में, काफ़ी प्रॉब्लम हो जाएगी. जी, बहुत बहुत शुक्रिया हमसे बात करने के लिए. तर जर पर्यटनच आलं नाही तर मग पहलगामच्या जे लोक आहेत, जे स्थानिक आहेत, त्यांची गुजराण कशी होणार हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे. 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बऱ्याच ठिकाणी आता जे 26 निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांना श्रद्धांजली सुद्धा पहलगाममध्ये वाहण्यात येते. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, पहलगाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.